मी आज फुटाणे, साखर, कोको पावडर आणि बिस्किट यापासून एक स्वीट डिश बनवली आहे. तर ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे आणि खायला पण एकदम टेस्टी लागते आणि एकदम पटकन बनवून तयार होते. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी मिठाई बनवण्यासाठी 1 वाटी फुटाणे घेतले आहे. ते आपण मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करूया. त्यानंतर अर्धा कप साखर घेतली आहे, ती पण ऍड करून घेऊया. आता आपण ही मिक्सर मधून ग्राइंड करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला फुटाणे आणि साखर ग्राइंड करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता एकदम बारीक. तर आता आपण या जार मध्ये ट्रान्सफर करून घेऊया. इथे मी 2 बिस्किटचे पॅकेट घेतले आहे, ते पण आता मिक्सर जार मधून आपण ग्राइंड करून घेणार आहोत. चला तर मग आपण ग्राइंड करून घेऊया. अशा पद्धतीने मी बिस्किट पण ग्राइंड करून घेतले आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी बाउल मध्ये ट्रान्सफर करून घेते. तर इथे मी हे चमचे भरून 5 चमचे कोको पावडर घेतली आहे. तर ती आपण या बिस्किटाच्या मिश्रण मध्ये ऍड करणार आहोत. चला तर आपण ते मिक्स करून घेऊया छान पद्धतीने. आपण आता याच्यात थोडं थोडं दूध टाकून याचा डो बनवून घेणार आहोत. तर आपल्याला दूध पण नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचे. तिने आपल्याला हा डो बनवून घ्यायचा आहे. आता आपण हा 5 मिनिटासाठी साईडला ठेवूया. आता आपण जे फुटाणे आणि साखरेचं मिश्रण बनवलं होतं, ते पण आता आपण दूध टाकून त्याचा पण डो बनवून घेऊया. पद्धतीने आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे. आता आपण याचा रोल करून घेणार आहोत. तर मी थोडे हाताला बटर लावून याचा रोल बनवून घेणार आहे. तर आपल्याला याचा छानसा असा रोल बनवून घ्यायचा आहे. मी बटर पेपरला ग्रीस करून घेतले आहे बटरने. तर आपण जो चॉकलेटचा डो बनवला होता, तो आपण यावर लाटून घेणार आहोत. तर आता आपण हे लाटून घेऊया. आपल्याला अशा पद्धतीने हा डो लाटून घ्यायचा आहे. तर आपण जो फुटाण्याचा आणि साखरेचा रोल बनवला होता, तो आपण यावर ठेवून घेऊया. चला तर मग आपण याचा रोल करून घेऊया दाबून अशा पद्धतीने.
पण हा जो रोल बनवला आहे, आता आपण तो फ्रीजमध्ये 10 मिनिटासाठी सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपला रोल अशा पद्धतीने तयार झाला आहे. मी ही स्वीट डिश तयार केली आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.